जनतेचा कौल फायनल आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे. लोकसभा निवडणूक 2024 शिर्डी मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पत्नीसह शिर्डीतील आदर्श माध्यमिक विद्यालयात येत प्रथमच शिर्डीचा मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजावला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मुख्य 3 उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत असून खासदार सदाशिव लोखंडे व त्यांच्या पत्नीचे नाव शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट झाल्यानं सदाशिव लोखंडे हे आता शिर्डीचे मतदार झाले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क त्यांनी सकाळी मतदान केंद्रावर सपत्नीक जात बजावला. तत्पूर्वी सकाळी निवासस्थानी पत्नीने त्यांचे औक्षण केले. घरातील देव्हाऱ्यात दर्शन घेऊन कालभैरव मंदिरात जात तेथे सुद्धा दर्शन घेतलं व त्यानंतर शिर्डीत साई समाधी मंदिरात जात श्री साईबाबांचं मनोभावे दर्शन घेत बाबांना प्रार्थना केली आहे. त्यानंतर शिर्डीतील आदर्श माध्यमिक विद्यालयात मतदान केंद्रावर सपत्नीक जात आपला मतदानाचा हक्क बजावला व मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी शिर्डी मतदारसंघातील जनता सज्ज असून आपण केलेल्या कामाच्या जोरावर बाबांचा आशीर्वाद नक्कीच तिसऱ्यांदा प्राप्त होईल आणि शिर्डीचा खासदार म्हणून या भागातील जनता मला दिल्लीला पाठवेल असा यावेळी विश्वास खासदार लोखंडे यांनी व्यक्त केला आहे. जनतेने 2014-2019 या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतोय आणि देशामध्ये एक नवीन विकास पर्व या ठिकाणी 14 पासून चाललं आणि 24ला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत आणि म्हणून ह्या भागातला जो विषय आहे आम्ही साईबाबांचं दर्शन घेताना पहिल्या काळात शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे आणि पाणी मिळायचं असेल तर डबल इंजिन सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्या डबल इंजिनचं सरकारचा सर्वात जास्त उपयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या शिर्डीच्या जनतेला होणार आहे. कारण 115 TMC पाणी आपण अडवलं आणि त्यातले 25 TMC पाणी आपल्या 7 तालुक्याला उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल आणि 40-45 हजार कोटीचा योजना आहे ती राज्यांनी रेकमेंड केली तर केंद्राने मान्यता दिली तर 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याची भूमिका खासदार म्हणून मी 2014 पूर्वी आमदार होतो परंतु तो मान मला 2014ला शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला. त्याचं एकमेव कारण आहे निलवंडेचं 54 वर्षानंतर पाणी ह्या मतदारसंघामध्ये अनेक अडचणी आहे विकासाच्या संदर्भात पण सर्वाधिक उपयोग ह्या मतदारसंघामध्ये डबल इंजिनचा सरकारचा उपयोग ह्या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि म्हणून मी साईबाबांकडे सांगणं घातलेलं आहे भविष्य काळामध्ये ह्या भागाचा विकासासाठी मी कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्याचा निर्णय केला आणि विकासाचा अनेक 4-5 विषय आहे परंतु पाण्याचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो. साईबाबांचा आशीर्वाद आणि ह्या जनता आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वांनी मनापासून काम केलेलं आहे. त्यामुळे तिसरी वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस लोकसभेमध्ये बहुमत मागतील त्यावेळेस शिर्डीचा खासदार म्हणून जनता मला शिर्डीचं नेतृत्व करण्यासाठी पाठवायला सज्ज आहे आणि त्याचा आज सर्वसाधारण बघा सकाळी 7च्या अगोदर प्रत्येक लाईन लावून मत टाकतात आणि ह्या ठिकाणी लोकशाहीचं पर्व आता खरंच सुरू झाले ह्या शिर्डीच्या जनता आणि कार्यकर्ते फार सुज्ञ आहेत आणि मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये राजकारण न करता पुढे काय होईल ते माहीत नाही परंतु ह्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून मी 2014ला खासदार झाल्यानंतर 45 वर्षे रखडलेल्या कामाला गती दिली आणि हे गती देत असताना जो 2005चा काळा कायदा झाला त्यातून ह्या मतदारसंघाची सुटका करायची असेल तर ह्या ठिकाणी कामाच्या रूपाने मला 15 वर्ष आमदार असताना मला जो मान मिळाला नाही ते शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला. त्याचं एकमेव कारण आहे की मी 14ला खासदार झालो माझं कार्ड जरी दिलं तरी साईबाबांचा खासदार आहे तो मान मिळाला आणि त्या मानाचाच उपयोग आम्ही ह्या ठिकाणी 182 गावाला 2023ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील शिंदे साहेब असतील ह्या ठिकाणी अजितदादा पवार असेल आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील ह्या सर्वांच्या हाताने आपण पाणी सोडण्याचा निर्णय झाला आणि त्याचा जय जो आहे ते बाबांच्या आशीर्वादामुळेच आम्ही करू शकतो. आणि जनतेचा कौल फायनल आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करण्यासाठी आणि ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी मला दिल्लीमध्ये जनता पाठवेल त्यामध्ये मला 100% शाश्वती आहे आणि विश्वास आहे.
खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.